आपण आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यात हेमप्रभा हॉटेलला आणि इथे आता आपण चांगलं चविष्ट मिसळचे आस्वाद घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिसळ आहे. हा लिंबू त्याच्यासोबत चव्हाण्यासाठी थोडा चुकून पडलेला आहे ते तुम्ही सांभाळून घ्या. अरे आपले मित्र हे माझ्या तोंडाकडे बघताना काय नाही होतं असं कधी कधी, काही त्रास नाही आपल्याला. आमच्या एवढ्या सुखाच्या आनंद क्षणात पावसाने जी हजेरी लावली मजा वाटली, लय मजा वाटली. सुवर्ण क्षण आमचे हे तयार झालेले आहेत पावसामुळे. तुम्ही बघू शकता निसर्गाकडे जरा कॅमेरा फिरवा बरसतोय आपल्या आनंदाच्या क्षणांवर. उत्कृष्ट उत्कृष्ट बोलताय तुम्ही आरजे. खूप आवडला मला. तुम्ही जे संदर्भ दिलेला आहे आज ते समजण्या पलीकडचं आहे. दुःख तुमचा बाकीचे पण आनंदमयी क्षण असं आहे की आपल्याला रत्नागिरीमध्ये सुद्धा ही एक चविष्ट मिसळ मिळते. हॉटेल खूप चविष्ट आहे आणि तुम्ही आलात तर नक्की हेमाप्रभामध्ये. आणि बघा एवढी चविष्ट आहे की जो मिसळ खात नाही तो रोणी तो वाळ, जेम फ्रीक ओ रोणी तो वाळ. आमलेट पावले माझ्या मिसळ मध्ये आलेले शेवटी विचार करू शकता. हे तोंड बघा हे पुढची राजू मिसळ म्हणजे मसाला त्यांचा आहे का? राजू म्हणजे आमचा माणूस. अरे तुम्ही कसं काय असं चुकीची माहिती घेऊ शकता रे. तर हे स्वतः इथं बनवलेली मिसळ आहे. कुणाचा काय मसाला विसारा आणले नाही. तरी विरी कशी आहे? एकदम मस्त आहे. एकदा परत तुम्हाला दाखवून देतो. तिखट आहे मस्तपैकी, खूप छान पाहिजे तशीच चवीला आहे. समोर आलेला आहे फायनली आंबोळी काळ्या वाटाण्याची मिसळ आणि खोबऱ्याची चटणी. हो 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 लवली लवली कॉम्बिनेशन. आणि आम्हाला इथे आलेला आहे चक्क माणगाववरून व्हिडिओ कॉल. आणि तुम्ही बघू शकता मनीषाज किचन लाईव्ह आहेत आपल्यासोबत इथं. मित्रांनो विचारतायत आम्हाला की पाऊस कधी थांबणार आहे. आणि इथे जॉन सरांचाही कॉल येत आहे. सगळे चिंतित आहेत कारण की मुलं गेलेत फिरायला पण पाऊस काय थांबे ना. बच्चे कंपनीत फिरायला गेले. लाईव्ह कॉमेंट्री तुम्ही ऐकू शकता. मडगावचा पाऊस सोडून रत्नागिरीचा पाऊस बघायला गेला. ते कसं तिथं मजा येत नव्हती. इथं कसं समुद्र किनाऱ्यापासून जवळ आहे ना सगळं की दिसतंय आपल्याला क्लिअर. आंबोळी बनवून टाका. हे बघा हे चक्क आमच्या काकी आहेत. तुम्हाला जे काही आवडत असेल, तुम्हाला जर बनवता येत नसेल तर आमचं युट्यूब चॅनल आहे, आमचा इंस्टाग्राम पेज आहे. तुम्ही काकींना फॉलो करा आणि तुम्हाला चांगलं कसं जेवण बनवता येईल हे काकी तुम्हाला तिथं शिकवतात. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सगळं करून टाका. शेअर सबस्क्राईब अँड फायनली थँक्यू सो मच. आणि हे आमचे शेफ बाई आहेत ज्यांनी सगळं आमच्यासाठी चविष्ट नाश्ता बनवलेला आहे. हे आमच्या काकी पण आहेत, ते पण त्यांना खूप छान छंद आहे जेवण बनवायचं. तेच दाखवत होतो की हे बघ कसं बनवलंय. त्यांचं पण असंच आहे. वेगवेगळे पदार्थ. थँक्यू सो मच फ्रेम मध्ये आल्याबद्दल. भुर्जी कशी वाटली रोण्या तुला? छोटासाच आम्ही हा ब्लॉग बनवलेला आहे कारण की आम्ही आता जस्ट रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत. डालते ना आपण फोटो में सीधा. जेवायला कुठे जाऊन माहितीये काय? मांडवी बीचच्या समोर एक हॉटेल आहे. हॉटेल आहे का खाना वेळ आहे? कुठं? मांडवी बीच आहे, मांडवी बीच. त्याच्या एक्झॅक्टली समोर एक हॉटेल आहे. त्याचं नाव वगैरे आठवत नाही पण असं लुक आहे त्याचं ट्रेडिशनल टाईपच आहे. म्हणजे आपण बोलतो ना गावामध्ये गेला कसं असं असतं ट्रेडिशनल, पण क्लास थाळी असते तिथं. फिश ट्रेजर हंटला पाठवते का ओळखा बघू म्हणून? मी क्लू देते. व्हॉट्सअप कर, सर्च कर आणि व्हॉट्सअप कर. हा व्हॉट्सअप. ओके. डायरेक्ट गाडी मध्ये लाव. वेलकम टू द न्यू एपिसोड दोस्तांनो. आपल्या ब्लॉगमध्ये रत्नागिरी एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ॲट दी मोमेंट आम्ही आहोत थिबा पॅलेसजवळ. तर हा काही कुठला राजवाडा नाही आहे. हे बेसिकली एक कैदखाना होता. म्यानमारच्या राजाला कैद करण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला हा राजवाडा. खूप छान असं
आर्किटेक्चर आपण बघू शकतो, जांभ्या दगडाचा कन्स्ट्रक्शन आपण बघू शकतो आणि रिस्टोरेशन खूप छान केलेलं आहे.